कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगणार आहेस तू मला? काय समजवणार आहेस तू मला? एक मित्र म्हणून मी तुझा खूप आदर केला, पण तू काय केलं? तू असं करशील मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडे। तुला माहित होतं ना माझं सिद्धार्थवर खूप प्रेम येते, आणि तरीही तू माझ्याशी लग्न केलंस का? का सूर्या? तुझ्या बहिणींची इच्छा होती म्हणून? तुझी इच्छा होती म्हणून? अरे पण माझ्या इच्छांचं काय? का फसवलंस तू मला? काय बोलतेस तू? मी नाही फसवलेलं तुला। हे असलं काय माझ्या मनात पण नाही आलं ग? हो ना, पण डॅडीना तेव्हा का नाही सांगितलं की मला या मुलीशी लग्न नाही करायचंय? का माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं? काय लग्न केलं? कारण मी तुला नकार दिला असता तर त्यांनी मला मी तुला का पळवून दिलं हे विचारलं असतं, आणि तिकडे सगळ्यांना तुझ्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल कळालं असतं। तुळजा, त्या गावात तुझी इज्जत गेली असती, आणि डॅडीने त्या सिद्धार्थला शोधून जीव मारला असतं ग, आणि त्या सत्यजित बरोबर तुझं जबरदस्ती लग्न लावून दिलं असतं। त्या सत्यजितने तुझं आयुष्य नरक केलं असतं तुळजा, आणि हे मला नको होतं, म्हणून मी माझ्या मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न केलंय तुळजा। कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? सूर्या, मला खरं खरं सांग, मंदिरात सिद्धार्थ नाही आला यामागे तुझा तर हात नाहीये ना? हे सगळं घडवून आणण्यामागे तुझा तर हात नाहीये ना? तुझं तुझ्या बहिणींवर खूप प्रेम आहे ना? तुला तुझ्या बहिणींची शपथ आहे। मला खरं काय ते सांग। काय बोलतेस तुळजा? मी एवढं नीच माणूस नाही ग। तू ओळखलंस मला? मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगतो तुळजा, तसं तुला माहित नाही ना सिद्धार्थ कुठे आहे, तसं मला भी माहित नाही ग। तुझं आणि सिद्धार्थचं लग्न व्हावं म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो, आणि मला खात्री होती सिद्धार्थ तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार, तुझं आणि सिद्धार्थच लग्न व्हावं ना, हीच माझी इच्छा होती ग। प्रेम असं लग्न होईल माझ्या स्वप्नात भी नव्हतं। मी फक्त तुझा आणि सिद्धार्थचा जीव वाचवण्यासाठी हे लग्न केलं, माझ्याकडे पर्याय नव्हता। मग आता पर्याय आहे कुठला तुझ्याकडे? सूर्या, माझी वाट सोड, मला जाऊ दे। हे लग्न तू केलंस, मी नाही। मला इथे अडकून नाही राहायचं, या घरात, या गावात आणि या नात्यात पण। मला जाऊ दे। तुझा नको, नाही घर सोडून जाऊ। मी तुझ्यासमोर पाया पडतो, हात जोडतो, नको सोडून जाऊ। या घराला आधीच मोठा लई डाग लागलाय ग। इतकं वर्ष झालं मी पुसायचा प्रयत्न करतोय, पण पुसणं झालाय। माझी आई पळून गेली ही गोष्ट अजून माझी पाठ सोडणं झाली तुझं। ती एक गोष्ट आहे ना,
त्या एका गोष्टीनं आमच्या आयुष्याची रांगोळी केली तुळजा. आम्हाला सुखानं जगू बी दिलं नाही. मी कसं बस यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय ग. आणि त्यात तू अशी निघून गेलीस तर हे खरंच कोसळेल ग. माणसं मोडून पडतात. माझ्या बहिणींशी कोणच लग्न करणार नाही तुळजा. त्यांचं आयुष्य बरबाद होईल. हे बघ, मला आयुष्यात कायच नकोय तुझ, कायच नकोय. पण माझ्या बहिणींच्या वाटेत काटा आलं ना माझ्यामुळं, संपेन ग मी, मरून जाईन. या लग्नाची तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना मला दे, पण माझ्या बहिणींच्या आयुष्याची माती होण्यापासून वाचव. नको जाऊच नाही घर सोडून. मी भीक मागतो तुझ्या समोर. नको जाऊ. माझं आयुष्य माझ्या सोबत काय खेळ खेळतंय मला खरंच कळत नाहीये. मला हे कळत नाही की मी तुझं घर सावरू की तुझ्या बहिणींचं आयुष्य सावरू की मी माझं आयुष्य सावरू. माझी पण काही स्वप्न आहेत रे. मला माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं आणि कोणीच काही समजून घेत नाहीये. मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार तुझं. तुझं आयुष्य आहे, तुला तुझ्या पद्धतीने जगता आलंच पाहिजे. फक्त एवढंच सांगेन की तू जर या घरात थांबलीस ना तरच हे घर वाचत. उद्ध्वस्त होईल. आता तू ठरव तुला काय करायचंय. तू घेशील ते निर्णय मान्य असेल मला. मी या घरात थांबते, पण मला तुझ्याकडून काही वचनं हवी. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी तुळजा. तू सांग काय वचन पाहिजे. जगासमोर आपण नवरा बायको असलं तरी एकांतात आपल्यामध्ये नवरा बायको सारखं कुठलंच संबंध राहणार नाही. माझी काही स्वप्न आहे आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी जर मिळाली तर त्यामध्ये तू येणार नाहीयेस. आणि शेवटचं वचन, सत्यजित आणि डॅडींपासून तू माझं रक्षण करशील. ही सगळी वचनं मला हवी तुझ्याकडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.